शिवानीज ऑडिओ बुक अँड ब्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते। तर मी आज आलेली आहे रुपाली मेकओव्हर यांच्याकडे। तुम्ही गेस करू शकता गाईज, इतका सुंदर आणि जबरदस्त कन्सेप्टवर आज आमचा शूट आहे, जे मी क्वचितच म्हणजे मी कधी विचारही केलेला नव्हता। आणि मी तुम्हाला भेटवते त्या कोण आहेत म्हणून। रुपाली मॅम प्लीज या आहेत रुपाली मॅम, रुपाली मेकओव्हर, आणि यांचा प्रोफेशनल मेकअप आर्टिस्टचा कोर्स कंप्लीट झालेला आहे। आणि तुम्ही तुमचा आजचा लुक कोणत्या थीमवर असणार आहे थोडंसं 1 मिनिटासाठी सांगा। आज आपला शूट आहे जिजामाता यांच्यावर। ओके, हां, आता छत्रपती शिवाजी महाराज जयंती येणार आहे त्याच्याबद्दल आहे, आणि मी खूप विचार करून तुला याच्यामध्ये घेतलं। बापरे। जय भवानी, जय शिवाजी। मित्रांनो, आजचा दिवस अतिशय पवित्र आणि प्रेरणादायी आहे। छत्रपती शिवाजी महाराज जयंती या खास दिवशी एक अनोखा आणि ऐतिहासिक लुक साकार करण्यात आलाय, राजमाता जिजाऊ लुक। आज आपण पाहणार आहोत की हा लुक कसा तयार करण्यात आला आणि त्यामागची काय प्रेरणा आहे। राजमाता जिजाऊ म्हणजे फक्त एक राजाची माता नव्हे, तर ते संपूर्ण हिंदवी स्वराज्याची आधारस्तंभ होत्या। त्यांचे व्यक्तिमत्व अत्यंत कणखर आणि तेजस्वी होते। हाच लुक साकारण्यासाठी माझ्यासोबत आहे एक प्रतिभावान मेकअप आर्टिस्ट। माझे लहान डोळे असल्यामुळे हे एवढं चॅलेंजिंग होतं गाईज लेन्स टाकणे, आणि मी डोसा खाल्ला त्याच्यामुळे तेच काय केलं ना, हँडवॉश केला होता, पण तरीही प्रॉपर हँडवॉश न केल्यामुळे लेन्स मी स्वतः लावली, तर काय झालं की ते झोंबलं माझ्या डोळ्याला, इतकं भयंकर झोंबत होतं। बट फायनली सेट झाली, कारण लेन्स शिवाय तर अपूर्ण वाटते। आणि मग त्यांनी बेस रेडी केला, ब्लशर वगैरे लावून दिलं। तुम्ही बघू शकता की बेस अगदी नॅचरल होता, माझ्या स्किन टोनपेक्षा फक्त 1 टोन जास्त घेतला। असं खूप गोरं किंवा डल त्यांनी करून दिलेलं नाही। आय मेकअप सिंपल केला ब्राऊनमध्ये, तुम्ही बघू शकता। बऱ्या वेळा असं होते की मेकअप करताना आपली हेअरस्टाईल जर रेडी झाली असेल तर तो जो आहे फाउंडेशन आपल्या केसांना लागते, तर तेच तुम्ही बघू शकता मेकअप आर्टिस्टने ते छान रिमूव्ह केलं आणि मग आले काउंटरिंगची वेळ। मला तर मेकअप खूपच सुंदर वाटला गाईज, म्हणजे अप्रतिम बेस इतका नॅचरल आणि इतका सटल बनवून दिला। देन आफ्टर लिपस्टिक लावून घेतली आणि मग माझी फेवरेट ज्वेलरी जी मला प्रचंड जास्त आवडली। आणि तुम्ही बघू शकता की जोपर्यंत संपूर्ण तयारी होत नाही तोपर्यंत आपल्याला काहीतरी इनकम्प्लीट आहे असंच फील होत होतं। आणि ताईंनी म्हणजे ज्वेलरी एवढी सुंदर सिलेक्ट केली होती, म्हणजे खूपच सुंदर होती, की जेणेकरून तो एकदम पारंपरिक आणि ऐतिहासिक लुक त्यावरून वाटेलच। आणि मग त्यांच्या मम्मीनी मला नऊवारी साडी घालून दिली, खूपच सुंदर नेसवून दिली। ॲक्च्युली आम्ही नागपूरच्या असल्यामुळे आम्ही घालून म्हणतो, पण ते ॲक्च्युली नेसवून असते, सॉरी अबाउट दॅट। इयरिंग्स घातले आणि हा माझा फायनल लुक कसा वाटत आहे नक्की सांगा। सो गाईज, हा आहे फायनल लुक, कसं वाटत आहे तुम्हाला नक्की सांगा। आणि आता लॅशेस बाकी आहे आणि थोडी फिनिशिंग बाकी आहे, आणि आता फोटोग्राफर येतच आहे। मला तर प्रचंड आवडला खरंच, रुपाली आर्टिस्टने खूप छान काम केलं। आणि ही त्यांची नेबर आहे, आणि इथे एक सरप्राईज आणि एक युनिक गोष्ट म्हणजे छोटा बाळ हा माझा पुत्र बनलेला आहे, शिवबा। नक्कीच तुम्हाला त्यालाही दाखवतो। मेकअप तर खूपच सुंदर करून दिला गाईज, रिअली आय एम सो मच हॅपी। आणि या बँगल्स आहेत आणि वाटत आहे छत्रपती शिवाजी महाराज, तो ॲटिट्यूड आता येईल शूटच्या वेळेस, आता बघू आपण। तर गाईज आम्ही निघालो शूटला। इथे एक मंदिर आहे, त्या मंदिरामध्ये, आणि बाबूरखेड्याच्या जाऊ जमते का तर। आता तर 4:18 झाले, पण बऱ्यापैकी चांगला आपल्याला करायचं आहे। गाईज हे छोटे छोटे मुलं आहे आणि मला आंटी म्हणत आहे, मी आंटी आहे का? आता आपण या छोट्या छोट्या मुलांना विचारू की कसे दिसत आहे, सांगा कसे दिसत आहे? मैं कैसे दिख रही हूँ? अच्छी? पक्का? और आप बताओ। विलेज मधले मुलं गाईज लिटरली खूपच गोड असतात, फार गोड। तर गाईज आम्ही इथे आलो शूट करिता, हनुमान मंदिर आहे, आणि इथे हा जो रोड आहे हा कुठे जातो? पेटेसूरला। राजमाता जिजाऊच्या तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या पुनस्मरणात
आजच्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्त आम्ही एक खास फोटोशूट केलं, तुम्हाला माहितीच आहे. आणि हा लूक घडवण्यासाठी एक संपूर्ण टीम मेहनत घेत होती. मेकअप आर्टिस्ट, फोटोग्राफर आणि क्रिएटिव्ह टीम, त्यांच्यामुळेच हा लूक पूर्णत्वास आला. राजमाता जिजाऊ या फक्त राजमाता नव्हत्या, तर त्या स्वराज्याच्या मूळ प्रेरणा होत्या. त्यामुळे त्यांचा लूक अत्यंत सोज्वळ पण तेजस्वी असावा लागतो. आमच्या टॅलेंटेड RW मेकअप आर्टिस्टने अगदी बारीक सारीक डिटेल्सकडे लक्ष दिलं. काजळ, ठसठशीत कुंकू, सोनेरी अलंकार आणि कमीत कमी पण रॉयल मेकअप. आता हा पूर्ण लूक तयार झाला आणि आम्ही इकडे फोटोशूटला तर आलोच, पण आता आपण पाहणार आहोत की आयुष अढाऊ सरांनी इतके सुंदर फोटोज काढून दिले गाईज, तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. यांची खासियत म्हणजे ॲक्च्युली लाइटिंगचा परफेक्ट अंदाज, फ्रेमिंगची कल्पकता आणि मॉडेल्सच्या एक्सप्रेशनवर असलेला उत्तम कंट्रोल. त्यांच्या प्रत्येक फ्रेममध्ये इतिहास जिवंत वाटतो. व्हिडिओग्राफरने पण इतके भारी व्हिडिओज म्हणजे हे घेतले की तुम्हाला सांगू शकत नाही. त्याचा व्हिडिओ पण नक्कीच तुम्हाला म्हणजे दिसणार. आणि हे फोटोज पाहून, जे फोटोज त्यांनी मला सेंड केले ते पाहून माझ्या अंगावरती काटा आला. प्रत्येक फ्रेममध्ये जिजाऊचं तेज झळकतंय. हे सर्व शक्य झालं आयुष यांच्या फोटोग्राफीमुळे आणि त्यांच्या मेहनतीमुळेच हा फोटोशूटचं अंतिम आउटपुट एवढं अप्रतिम आलं. जर तुम्हालाही ऐतिहासिक रॉयल फोटोशूट करून घ्यायचं असेल तर तुम्ही यांच्याशी नक्की संपर्क साधू शकता आणि त्यांची फोटोग्राफी कौशल्य, क्रिएटिव्ह अप्रोच तुम्हाला पण खूप आवडेल. तर गाईज आता आम्ही जस्ट आलो शूटवरून, तुम्हाला सांगू शकत नाही 2.5 तास शूट झाला आणि तुम्ही बघू शकता आत्ताही मेकअपला काही झालेलं नाही आहे. बिलकुल जसा स्टार्टिंगला केला, म्हणजे तुम्ही विचार करू शकता की किती लॉंग लास्टिंग आणि किती फिनिशिंग आहे मेकअपला. तर चला आपण दीपाली ताई सॅटिस्फाईड आहे की नाही आहे, लेट्स आपण तिच्याशी बोलू. हाय ताई, सांग तुझा अनुभव कसा होता माझ्यासोबतचा. खूप छान होता अनुभव आणि तू खूप छान छान पोजेस दिले, थँक्यू थँक्यू सो मच. आणि तुम्ही बघू शकता गाईज की माझी तयारी किती प्रॉपर आहे, एवढीशी पण मेसी झाली नाही. खूप छान आर्टिस्ट आहे तू, तुझ्यासोबत काम करून खूप चांगलं वाटलं. आणि यस, प्रॉपर व्हिडिओ प्रोफेशनल आपण इंस्टाग्रामच्या पेजला हे करू. ताईचं पण इंस्टाग्राम ID आहे, कोणत्या नावाने? RW मेकओव्हर. हां, कुठले आहात ते डिटेल्स अबाउट यू? नागपूर, गोदनी, झिंगाबाई टाकळी, नागपूर. ओके. तुम्हाला काही मेकअपचे ऑर्डर्स असले तर तुम्ही नक्की यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही बघितलंच आहे. चला तर मग भेटू आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. हे खरं स्ट्रगल असते गाईज, तुम्हाला शब्दात नाही सांगू शकत. पॅकअप असं जेवढी नटण्याची आणि सजण्याची घाई असते तितकं मेकअप कधी रिमूव्ह होतो आणि कधी हे सगळं काढणं होतं शब्दात नाही सांगू शकत. इतके भारी भारी ज्वेलरीज, पण एक्सपिरियन्स खूप भारी होता. एक्सलंट एव्हर. आजपर्यंत असंख्य शूट केलेत, बट पर्टिक्युलर एक ऐतिहासिक थीमवर शूट करणं खूप भारी अनुभव होता. आणि ताईंनी खूप सपोर्ट केला आणि तुम्हालाही ब्लॉग खूप आवडला असेल. आता तुम्ही बघू शकता की ही असते शूट बिहाइंड द स्ट्रगल. एक छोटासा 30 सेकंदाची. तुम्हाला हा जिजाऊ लूक फोटोशूट BTS कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. आणि हो, भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.